1.5 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी एका आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला. मद्य विक्री परवान्याचे नूतनीकरण करून देतो तसेच ते विकून 8 ते 10 कोटी रुपये मिळवून देतो असे आमिष देत तावरे पितापुत्रांनी एकाला 1.5 कोटी रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी अहिल्यानगरच्या दोघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी गुन्हा दाखल झाला आहे. मोहन शिवाजी तावरे व श्याम मोहन तावरे राहणार पिसोरा, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत युवराज कोंडिबा सरवदे यांनी फिर्याद दाखल केली आहे. ही घटना 8 ऑगस्ट 2022 ते 6 जून 2024 पर्यंत राजेंद्र चौक कामगार कल्याण केंद्राजवळ सोलापूर या ठिकाणी घडली. यातील फिर्यादी युवराज सरवदे व आरोपी तावरे यांची 10 वर्षांपासूनची ओळख आहे. सरवदे यांना कर्ज हवे असल्याने दोघा पितापुत्रांनी सरेंडर केलेले विदेशी मद्य विक्री परवाना, वाईन शॉप परवाना मुंबई मंत्रालयातून नूतनीकरण करून देतो तसेच ते विकून सुमारे 10 कोटी रुपये मिळतील असे आमिष दाखवले. युवराज सरवदे आणि त्यांचे नातेवाईक हरीश वाघमारे यांच्याकडून एकूण 1,55,32,500 रुपये घेतले, मात्र परवाना दिला नाही, पैसेही परत केले नाहीत. याबाबत फिर्याद जेलरोड पोलीस स्टेशन येथे आरोपीच्या विरोधात भारतीय दंडविधान 420-406 34 अन्वये दाखल केली आहे. तदनंतर यातील दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सोलापूर येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश कटारिया यांच्या कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. सदरच्या जामीन अर्जास मूळ फिर्यादीच्या वतीने जामीन अर्जाबाबत लेखी हरकत घेण्यात आलेली होती. तसेच सरकार पक्षाच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून यातील दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मेहरबान न्यायालयाने फेटाळला. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट S.S. उंबरजे, सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट P.S. जन्नू, तर मूळ फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट रविराज सरवदे आणि ॲडव्होकेट सत्यजित वाघमारे यांनी काम पाहिले.